दंडवत हो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण 82 पासून त्याच्या स्मृती ज्या आहेत त्या श्रवण चिंतन करणार आहोत. महात्मा नामपूर्वक घृतयाचनी गौराई शिक्षापन. गौराई यांना भटोबासांनी शिक्षापन केलेलं आहे. कारण की त्यांनी काय केलेलं आहे की महात्मा नामपूर्वक म्हणजे आम्ही महात्मा आहोत असं सांगून असं म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, घृत याचनी म्हणजे घृत म्हणजे तूप, याचनी म्हणजे त्याची याचना त्यांनी केलेली आहे, तुपाची मागणी केलेली आहे. त्यावर भट्टोबासांनी त्यांना शिक्षापन केलं. एकू दिसू भट्टोबासी गौराईसा करवी तूप विकत घेवविले. एकदा कोणी तूप विकणारा आलेला आहे आणि भट्टोबासांनी गौराईसा तिथे आहेत तर त्यांना सांगितलं की तुम्ही तूप विकत घेऊन घ्या. तो तूपवाला आलेला आहे तर एवढ्या एवढ्याचं तूप तुम्ही त्यांच्याकडनं विकत घ्या. तेही घेतले आणि त्यांनी ते तूप विकत घेतलं त्यांच्याकडनं. मग जयाचे तूप तयाचा भांडा दोन्ही पडिया तूप उरले. आता ते तूप जे आहे तो विकत आलेला आहे आणि यांनी ते तूप घेतल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त 2 पळ्या तूप शिल्लक राहिलं त्याच्या त्या भांड्यामध्ये. मग ते गौराईसा काय म्हणतात, ते गौराईसी मागितले. गौराईसांनी ते तूप त्यांच्याकडे मागितलं. आता जेवढे काही पैसे दिलेले होते तेवढ्या पैशाचं तूप विकत घेतलेलं आहे. आता त्या ठिकाणी परत ते 2 पळ्या तूप विकत घ्यावं तर तेवढे काही पैसे नाही आहेत आणि आता ते तूप जे आहे तो तूपवाला परत घरी घेऊन जाईल. म्हणून गौराईसांनी काय केलं, ते तूप मागितलेलं आहे. पण कसं मागितलं, हे आम्हा महात्म्यासी द्या. हे तुम्ही, आम्ही महात्मे आहोत, आम्ही संन्यासी आहोत है ना. आपण म्हणतो देवाच्या नावाने द्या, मार्गाला आश्रमाला द्या वगैरे वगैरे. जे काही आपण काय करत असतो, आपण आपलं महात्मेपणाचं जे काही हे आहे, महत्व आहे, ते त्या ठिकाणी एक प्रकारे गहाणच ठेवत असतो की नाही. म्हणजे जेवढ्याचं काही तूप आहे त्याच्यामध्ये आपण ते काही द्रव्य वगैरे काही कमी जास्त करायचे ते करा, परंतु आता जे शिल्लक तूप आहे ते शिल्लक तूप ते काही आपल्या मालकीचं नाही, ते आपलं नाही, ते त्याच्या मालकीचं आहे. त्यांनी ते जर का स्वतःहून दिलं की हे मार्गाला आश्रमाला किंवा साधूंसाठी माझ्याकडनं, तर काही हरकत नाही. परंतु आपण त्याविषयी त्याकडे भिक्षा देखील मागू शकतो बरं का. म्हणजे एरवी देवाने तर मागायला सांगितलेलंच आहे, परंतु काय मागायचं आहे, 2 प्रकार येतात. एक येते भीक आणि एक येते भिक्षा है ना. भीक जो मागतो त्याला किंमत आहे का जगामध्ये, पण भिक्षा जो मागतो त्याला मात्र किंमत आहे. दोन्हीमध्ये पण मागणंच आहे, पण भीक हा लाचारीचा विषय आहे आणि भिक्षा हा आचाराचा विषय आहे. जो व्यक्ती लाचार आहे तो भीक मागेल आणि जो व्यक्ती आचार करतो तो मात्र भिक्षाच मागणार, तो कधीही भीक मागणार नाही. भिकेमध्ये जे काय आहे की बाबा, भिक्षेमध्ये काय आहे, एक सन्मान आहे, भिक्षेचं एक महत्व आहे, भिक्षेच्या अन्नाला एक महत्व आहे. आणि त्याच्यामुळे जे काही द्रव्य भट्टोबासांकडे आलेलं आहे ते देखील भिक्षेचंच द्रव्य आहे. भिक्षेमध्ये काय काय येतं, अन्न तर येतच, परंतु एखादी वस्तू पण येऊ शकते की ही मार्गाला आमच्याकडनं, ही वस्तू मार्गाला आमच्याकडनं की म्हणजे आश्रमासाठी आमच्याकडनं हे वस्त्र किंवा काय वगैरे जे काही दिल्या जातं हे समोरचा व्यक्ती जेव्हा देतो तेव्हा ते भिक्षेमध्ये येतं. आपण जर का म्हटलं आम्हाला हे पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, तर मग ते भिक्षेमध्ये येत नाही. आणि म्हणून आपल्याला स्वामींनी सांगितले, जे तुम्हाला आवश्यक असेल तेच मागा आणि आवश्यक असेल तेवढंच मागा. जे शिल्लक पडेल किंवा ते अधिकचं असेल किंवा अनावश्यक असेल है ना, तुम्ही तुमच्या घरामध्ये जाऊन बघा बरं, कितीतरी वस्तू तुमच्याकडे अनावश्यक आहे, त्याचा काहीच उपयोगच नाहीये, फक्त ते आपण घेतलेले आहेत. ते कोणीतरी घेतल्या म्हणून आपण पण घेतले, आपल्याही घरामध्ये असलं पाहिजे.
तशा पद्धतीने कधी कधी आपण आवश्यकच घेतो, पण अनावश्यक प्रमाणामध्ये घेतो. म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं नाही घेत, त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये घेऊन ठेवतो आपण. ज्ञान मात्र जेवढं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा कमी घेतो, है ना. ज्ञान आवश्यक तेवढं नाही घेत, आवश्यकतेपेक्षा जास्तही ज्ञान घेत नाही आपण. आवश्यकतेपेक्षाही कमीपेक्षाही कमी आपण ज्ञान घेत असतो. आणि म्हणून जे आपल्याला अधिक प्रमाणामध्ये पाहिजे ते आपण अधिक प्रमाणामध्ये घेत नाही. आणि म्हणून इथे स्वामींनी सांगितल्यानुसार जी भिक्षा आहे, ते भिक्षा या पदामध्ये जेवढं बसेल तेवढं घ्यावं. आणि स्वामींनी तर एवढं सांगितलेलं आहे भिक्षा मागत असताना, की नगरांत का पात्रांत. एक तर नगराचा अंत म्हणजे जे काही 4-5 घर रोज तुम्ही मागता, नगर म्हणजे पूर्ण गावात भिक्षा नाही मागायची, 5 घर भिक्षा मागावी. किंवा मग पात्रांत म्हणजे तुमच्या भोजनाचा आहार रोजचा किती आहे हे एक ठरलेला असतो, तेवढंच भोजन रोजचं करायचं, कधी जास्त कधी कमी वगैरे असं नाही. मग पात्रांत म्हणजे 3 घर भिक्षा मागितली आणि जर का आपल्याला अपेक्षित अन्न जर का पात्रामध्ये वाढलं गेलं, की 4थ्या घरी भिक्षा मागायची नाही, कारण की 3 घरामध्ये भिक्षा आलेली आहे. ते कमीत कमी 3 घरं तरी भिक्षा मागणं अपेक्षित आहे. आणि जर का 5 घरं जरी मागून भिक्षा नाही मिळाली, पाहिजे तेवढं जर का आहार नाही आला, तर मग 6व्या घरी का संभावनिकाच्या घरी आपल्याला काय करायचंय, जो पदार्थ पाहिजे तो मागून घ्यायचा. की ते भाजी वाढायला आली तर सांगायचं, भाजी आहे, आम्हाला भाकरी द्या कोरभर फक्त बस. ते म्हणले अर्धी भाकरी का, नाही अर्धी नाही, आम्हाला चतकोरच पाहिजे. ते जरी म्हटलं नाही अर्धी घ्या, नाही आमचा आहार चतकोरचाच आहे, म्हणजे चतकोरच भाकर कमी पडते तर तेवढंच द्या, शिल्लक ठेवायचं नाही. अशा पद्धतीने ह्याला म्हणतात भिक्षा, की समोरचा व्यक्ती देऊ करतोय पण आपण नाही म्हणायचं. आपला आहार जर का जेवढा आहे तेवढी भिक्षा आली की पुढे आपण घेऊ नये, अनावश्यक घेऊ नये, आणि आवश्यक ते मागून घ्यावं. आणि परत त्याच्यामध्ये येतं की जर का आवश्यक ते मागून घेतल्यानंतर जरी भिक्षा नाही मिळाली तर मग काय करायचं. ना तरी खुंट गिळीजे, म्हणजे जसं तो दारी आपला खुंटा असतो ना अंगणामध्ये, काहीतरी बांधायला वगैरे खुंट आपण हे केलेला असतो, तो कसा शांत असतो की नाही, गप्प असतो. तसं जर का तुम्हाला एखाद्या ठिकाणी मागून जरी भिक्षा नाही मिळाली तरी देखील आपण तिथे काहीही बोलायचं नाही, मग गप्प बसायचं. मग जेवढं मिळालं तेवढ्यामध्येच आपला आहार जो आहे तो आपण पूर्ण करायचा. स्वामींच्या सन्निधानी घोडाचोडी नावाचे एक शिष्य, म्हणजे घोडाचोडी जे कोणी गुरु आहेत त्यांचं नाव, त्यांचा शिष्य, त्यांच्यानी स्वामींची भेट झाली आणि त्यांनी स्वामींना हे केलं की माझ्यासोबत तुम्ही थांबा वगैरे, असं त्यांनी विनंती प्रार्थना केली. आणि ते रोज भिक्षेला जेव्हा जायचे तर स्वामींना विचारून जायचे की मी भिक्षेला जातो. आणि एक दिवशी काय झालं, स्वामींना न विचारतच भिक्षेला ते गेले. आणि तिथे गेल्यानंतर काय झालं की ती एक बाई होती, त्या बाईकडे ते भिक्षेला गेले एका घरी, घराच्या बाहेर राहून त्यांनी भिक्षा असं म्हटलं. आता ती बाई काहीतरी वैतागलेली असेल काहीतरी, मग तिच्या घरामध्ये ते कढीत आंबील म्हणजे असं उकळती कढी होती, ती उकळत होती. आणि तिने रागामध्ये काय केलं, ती उकळती कढी घेतली आणि त्यांच्या हातावर वाढून दिली. सरळ उकळती कढी म्हणजे किती त्याचं हे आहे. आणि मग त्यांनी पण काय केलं, आता ते थोडे सामर्थ्यवंत होते, त्यांनी काय केलं, ती कढी खाऊन घेतली. आणि ते हात जे आहेत, हात त्यांचे भाजलेले होते, ते हात त्यांनी काय केलं, तिच्या झोपडीला पुसून टाकले. आता पुसल्यानंतर काय झालं, आग लागली. म्हणजे आता त्या बाईंनी कढीत आंबील म्हणजे अशा उकळती आंबील हातावर वाढली की नाही, हात जाळला माझा, आता मी हिची झोपडी जाळतो. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी ती झोपडी जळली, तर एकटी झोपडी नाही जळली, गावाला घराला घर खेटून आहे. आणि त्या काळी असं काही स्लॅबची वगैरे घरं नव्हती, सगळी ती कुडाची घरं वगैरे. ते एक घर पेटलं, दुसरं, तिसरं, चौथं, आणि अशा प्रकारे अवघा गाव जळायला लागला. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, चुकीच्या पद्धतीने, वाढणाऱ्यांनी पण चुकीच्या पद्धतीने वाढलं आणि घेणाऱ्याने पण काय केलेले, चुकीच्या पद्धतीने घेतलं. स्वामींनी काय केलेलं आहे की जो घेणारा आहे म्हणजे आपण आहोत,
आपल्याला स्वामींनी नियम सांगितले, ज्या घोडाचोडी शिष्याने जी चूक केली ती चूक आपण करायची नाही. पात्री पडिले भोजन कीजे, म्हणजे समोरचा जरी चुकीचा वागलेला आहे, मग आपण चुकीचं वागायचं का? समजा एखाद्या गाढवाने लात मारली आपल्याला, मग आपण काय करायचं? गाढवाला लात मारायची का? नाही, त्याच्यासारखं नाही करायचं, आपण लांब जायचं. म्हणजे ज्याचा त्रास आपल्याला होतो त्याच्यापासून लांब लांब राहायचं आपण. तुम्ही जवळ गेला, संपर्कात गेला की त्रास तुम्हाला होणार है ना. आपल्याला जे पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास होतो ते पदार्थ आपण ताटातनं बाजूला काढून ठेवतो, हे नको बरं का मला, ते खात नाही आपण. तशा पद्धतीने ज्याच्यातनं दोष निर्मिती होणार त्यापासून आपण लांब राहायचं. म्हणून स्वामींनी काय सांगितलं, वाढणाऱ्याला तर काही नियम देऊ शकत नाही आपण, परंतु जो भिक्षा घेणारा ईश्वराचा जो साधक आहे त्यांना ईश्वराने काय नियम घालून दिलेले की पात्री पडिले भोजन कीजे. कोणी रागाने वाढलं, कोणी शिळं वाढलं, कोणी विटलेलं वाढलं तरी ते आपण ग्रहण करावं. आमचे माईम भट्ट होते, श्री प्रभूंच्या सेवेमध्ये होते रुद्धपूरला, आणि त्यांना ते जेव्हा भिक्षेला जायचे तेव्हा त्या बाकीच्यांना काय वाटायचं की हे काय भिक्षा स्वतः खात असतील का, हे काहीतरी गुराढोरांना टाकत असतील. म्हणून काही लोक चांगलं अन्न देखील वाढायचे, पण काही लोक त्यांना शिळं पाकं विटलेलं देखील वाढायचे. पण माहीमभट्ट मात्र ते सर्व भिक्षा घेऊन यायची, ती श्रीप्रभूंना दृष्टीपूत करायची, आणि ते जे काय रुख सुख जसं काही शिळं पाकं निरस रस नसलेलं असं अन्न ते सगळं ते ग्रहण करायचे, खायचे, ते फेकायचे नाहीत. अशा प्रकारे या ठिकाणी स्वामींनी आम्हाला सांगितलं की पात्री पडिले भोजन कीजे, पण हे सगळं कशामध्ये? भिक्षेमध्येच. मग भिक्षे व्यतिरिक्त मग अनावश्यक तुम्हाला काही मागायचं नाही, असं त्यातनं तो नियम आहे. आणि म्हणून आता इथे जेवढं काही द्रव्य दिलं तेवढ्या द्रव्याचं तूप मिळालेलं आहे. कदाचित त्यांनी 1-2 रुपये कमी केले असतील तर तो एक भाग वेगळा, परंतु आता त्याच्या त्या भांड्यामध्ये जे काही तूप शिल्लक आहे ते तूप आता गौराईसांनी मागून घेतलेलं आहे की हे आम्हाला द्या, पण कसं द्या? हे आम्हा महात्म्यासी द्या, आम्ही महात्मे आहोत, आम्हाला देऊन द्या, तुम्ही काय करणार आहात वगैरे वगैरे. म्हणजे त्या ठिकाणी आपलं महात्मापण जे आहे ते त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. आणि मग तेही दिधले, आणि त्यांनी देखील, तो जो व्यक्ती आहे त्यांनी ते तूप जे आहे ते दिलं, आणले, आणि त्यांनी ते आणलं बरं का. आतमध्ये 2 पळ्या तूप घेऊन आले. ते भटोबासी सांडविले, आणि भटोबासांनी काय केलेले? ते सांडविले. सांडविले म्हणजे ते आपल्याला घ्यायचं नाही, असं भट्टोबासांनी गौराईसांना सांगितलं. हे तूप नको घेऊ, तुम्ही हे तूप घ्यायचं नाही, कारण की ते तूप अधिकृत आलेलं नाहीये, नियमामध्ये ते तूप आलेलं नाहीये. ते तुम्ही तूप घेताना काय केलेलं आहे? चुकीच्या पद्धतीने ते तूप घेतलेलं आहे. हे महात्मे पण विकणे म्हणा, हे काय आहे? हे महात्मे पण विकल्यासारखं झालेलं आहे. महात्मेपणाच्या नावावर आम्हाला हे द्या, ते द्या, ते द्या, ते द्या, हे महात्मे पण विकलेलं आहे. आणि मग ज्यांच्याकडे आपण ते मागतो त्यांना आपण काय करतो? भावनिक दृष्ट्या त्यांना कमकुवत करतो की बघा देवाला द्या, देवासाठी द्या वगैरे, म्हणजे त्याच्यात देवाचंही नाव टाकतो. मुळामध्ये म्हणजे आपल्याला काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे, काय आपल्याला उपलब्ध करून द्यावं आणि काय उपलब्ध करून देऊ नये, हे सर्वस्वी परमेश्वराच्या हातात असतं. अनुसरल्याचे जीने मरणे हे परमेश्वराच्या अधीन. जर का आम्ही समजा संन्यासी आहोत, आम्हाला वाटतं की आमच्याकडे एवढे पैसे पाहिजेत, परंतु ते परमेश्वर ठरवतात की किती द्रव्य यांच्याकडे असावं किंवा नसावं. कारण की जेवढं अधिक द्रव्य असेल तेवढं काय होणार आहे की तेवढं अधिक आपलं लक्ष इकडे तिकडे त्या द्रव्यामुळे जाणार आहे. आणि म्हणून ते द्रव्य किती प्रमाणामध्ये असावं किंवा एखादा पदार्थ किती प्रमाणात असावा हे सगळं देवाला ठरवू द्यायचं, आपण ठरवायचं नाही, है ना. आपण औषध आणतो तेव्हा ते डॉक्टर सांगतात ना आपल्याला किती खायचंय किती नाही. तुम्ही म्हटले की नाही आम्ही अजून 2 गोळ्या जास्त खाल्ल्या तर चालतील का?
जे लवकर बरं व्हायचं आम्हाला. ते म्हटलं, "नाही, एका वेळेला एकच गोळी घ्या." आम्ही म्हटलं, "नाही, आम्हाला एका वेळेला 2 गोळ्या घ्यायच्यात म्हणजे आम्ही लवकर बरे होऊ." तसं चालत नाही. ते किती द्यायचं आहे औषध आणि किती घ्यायचे आहेत, हे त्यांना ठरवू द्यायचं. तशा पद्धतीने आपल्याला किती काय आवश्यक आहे देवाला ठरवू द्या. कारण की देव जे ठरवतात ते उत्तम प्रकारे त्यांचं नियोजन असतं. असं नियोजक या जगामध्ये दुसरं तिसरं कोणी नाहीये. देवासारखं. सगळ्या काही गोष्टी आहेत. तुम्हाला असं वाटतं का जगताना की ही गोष्ट तयारच नाही झाली, ही गोष्ट तयार झाली पाहिजे होती? म्हणजे आपल्याला जगण्यासाठी जेवढ्या काही वस्तू असल्या पाहिजेत बघा, पाणी आहे, विविध प्रकारच्या भाज्या आहेत, धान्य आहे, कडधान्य आहे, डाळी आहेत. या सगळ्या गोष्टी या सृष्टी निर्मितीमध्ये तयार झालेल्या आहेत आणि त्याबरोबर जेवढ्या पाहिजेत तेवढ्या वस्तू, तेवढे पदार्थ तसं सगळं या जगामध्ये आहे आणि काळ परत्वे त्याच्यामध्ये थोडा बदल होत जातो. आधुनिकता त्याच्यामध्ये येत राहते. ती बरोबर त्या वेळामध्येच ती आधुनिकता बरोबर येते. म्हणजे इथे सर्व सृष्टीचा जो कारभार आहे, तो एकदम पद्धतशीरपणे, नियोजितपणे सुरू आहे. बरोबर त्या वेळामध्ये ते उन्हाळा येणं, त्या वेळामध्ये पावसाळा येणं. आता जर का काही गोंधळ होत असेल, तर तो आपल्यामुळे होतोय. म्हणजे जीवामुळे होऊन राहिलेला आहे. बाकी परमेश्वराकडनं कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी गफलत होत नाही. आणि म्हणून इथे आपल्याला काय अपेक्षित आवश्यक आहे ते परमेश्वर जेवढं बरोबर प्राप्त करून देतात. म्हणून आपण आपलं महात्म्य पण विकायचं नाही कधी. आपण आपला धर्म गहाण ठेवायचा नाही, की बाबा हे आमच्या धर्मासाठी द्या, आमच्या देवासाठी द्या, की आम्ही महात्मे आहोत आमच्यासाठी द्या. नाही. तुम्ही मागा, तुम्हाला ते नाही मिळालं, शांत राहा. मग ते परत काही मागत बसायचं नाही आणि तुम्हाला जर का ते आवश्यक असेल, तर निश्चितच काय होणार आहे, की ते तुम्हाला भेटणारच आहे. अशा पद्धतीने आचार्य भट्टोबास म्हणतात, "हे महात्मे पण विकणे म्हणा, हे तर महात्मे पण विकल्यासारखं केलं तुम्ही आणि त्या बदल्यात तूप घेतलं." है ना, एखादी वस्तू देतो आपण, म्हणजे ती खर्च करतो आपण आणि मग त्या बदल्यात दुसरी वस्तू आपल्याला मिळत असते. तशा पद्धतीने तुम्ही हे 2 पळी तूप घेण्यासाठी काय केलं? आधी जे तूप घेतलं त्याच्यासाठी तुम्ही द्रव्य दिलं त्यांना. तशा पद्धतीने आता जे 2 पळी तूप शिल्लक आहेत, ते तुम्हाला पैसे खर्च करावे नाही लागले. ते तुम्हाला असंच मिळालं. परंतु ते 2 पळी तूप मिळवण्यासाठी तुम्ही काय केलं? तुमचं महात्म्य पण विकून टाकलं ना तिथे. त्या आधीच्या तुपासाठी द्रव्य दिलं आणि दुसऱ्या 2 पळी तुपासाठी तुम्ही तुमचं महात्म्य पण त्यांच्याकडे एक प्रकारे गहाण ठेवलं किंवा विकल्यातच जमा आहे आणि त्या बदल्यामध्ये हे तूप भेटलेलं आहे तुम्हाला. म्हणून हे तूप आपल्याला नको. म्हणून ही शिक्षा पिली आणि मग त्यांना शिक्षा पण केलं, की अशा प्रकारे नियमबाह्य काही मागायचं नाही. जे नियमात आहे तेवढंच मागायचं, बाकी नाही. समोरच्याने दिलं तर तो एक भाग वेगळा. असं शिक्षा पण केलं. मग तेही ते सांडिले आणि मग तेही ते सांडिले म्हणजे ते सांडविले. सांडविणे म्हणजे काय? फेकायला लावलं का ते तूप? नाही, म्हणजे आता शब्द तसाच आहे. सांडविले म्हणजे आपल्याला नको. ते तुम्ही ज्यांच्याकडनं घेतलं ते त्यांना परत देऊन द्या. तो तूपवाला कोण आहे? त्याच्याकडे जा, त्याला शोधा आणि ते जे काही तूप 2 पळी तुम्ही जास्तीचं घेतलेलं आहे, मोजून 2 पळी, तेवढंच्या तेवढं तुम्ही परत त्याला ते देऊन द्या. असं भट्टोबासांनी त्यांना शिक्षा पण केलेलं आहे. पुढची स्मृती येते 83 क्रमांकाची. राजिक उपद्रवे अभैसा वैजोबा भुवनी राहवणे. म्हणजे जे काही धाड आक्रमण नंतरच्या काळामध्ये आलेलं आहे आणि यवनांचं आक्रमण झालेलं होतं त्या काळामध्ये आणि त्यावेळेला जे काही मंदिरं वगैरे आहेत त्यांची नासधूस त्यावेळेला केल्या गेलेली आहे. देवताच्या प्रतिमा ज्या आहेत त्यांना खंडलेलं आहे. अशा प्रकारे खूप त्रास सामान्य लोकांना दिल्या गेलेला आहे. आणि त्या उपद्रवाच्या वेळेला, उपद्रव म्हणजे तो जो काही त्रास त्यावेळी झालेला आहे, त्यावेळेला आबैसा ज्या भट्टोबासांच्या आई आहेत आणि त्या संन्यासी आहेत, अनुसरलेल्या आहेत. सगळं प्रपंचाचा त्यांनी त्याग केलेला आहे आणि
त्यांना भट्टोबासांनी वैजोबा, म्हणजे वैजोबा हे कोण आहेत? भट्टोबासांचे सख्खे भाऊ आहेत. तर त्यांनी वैजोबांच्या घरी, वैजोबा भुवनी म्हणजे वैजोबांच्या घरी राहायला सांगितलेलं आहे. भट्टोबासांचे जे काही ते भावंड आहेत, ते 4 भावंड आहेत. एक भट्टोबास म्हणजे नागदेव, त्याच्यानंतर त्यांचे मोठे बंधू सारंगपाणी भट, हे भट्टोबासांचे मोठे भाऊ आहेत, सारंगपाणी भट. आणि वैजोबा हे त्यांचे अजून एक भाऊ म्हणजे दुसरे भाऊ. आणि उमाईसा या त्यांच्या बहीण. आबाईसा या भट्टोबासांच्या आई आहे ना, असा क्रम आहे सगळा की आबाईसा भट्टोबासांच्या आई, सारंगपाणी भट हे भट्टोबासांचे भाऊ, आणि वैजोबा हे भट्टोबासांचे भाऊ, आणि उमाईसा या भट्टोबासांच्या बहीण. पैकी सारंग पंडित जे होते, सारंग भट जे होते, सारंगपाणी, ते भट्टोबासांचे मोठे भाऊ, ते मात्र सरले होते, ते काही हयात नव्हते. वैजोबा मात्र आहेत. तर त्यांच्या घरी राहायला सांगितलेलं आहे. एक वेळ दिल्लीचा सुलतान चालीला, दिल्लीचा सुलतान जो आहे तो चालून आलेला आहे, म्हणजे त्यांनी आक्रमण केलेलं आहे. अवघे मंडळ हलवले, पूर्ण जे काही महाराष्ट्र आहे तो पूर्ण त्या आक्रमणाने हलून गेलेला आहे. भटोबासी आबाई साते म्हणितले, आणि आता हे जे काही आक्रमण झालेलं आहे त्या आक्रमणामुळे खूपच हिंसा सगळीकडे वर्तत आहे. आणि अशा वेळेला आबाईसा म्हणजे आईंना भट्टोबास म्हणतात की आबाई, तुम्ही वैजोबाच्या गावी राहा. तुम्ही काय करा? वैजोबाच्या गावी तुम्हाला राहावं लागणार आहे. तीही म्हणितले ना नाग देया गोसावी संबंधू वारीला असे की. आणि त्यावेळेला भट्टोबासांना त्यांच्या आई काय सांगतायत? आचार सांगतायत. जे भट्टोबास पंथाचे आचार्य आहेत आणि ते सर्वांना त्यांच्या माध्यमातून ज्ञान दातृत्व होत आहे, त्यांना देखील त्यांच्या आबाईसा, त्या ज्या त्यांच्या आई आहेत, ते त्यांना आचार काय सांगतात की ना, किती काही धाड येऊ दे, काय होऊ द्या, परंतु देवाने नातलगांच्या घरी राहायला सांगितलेलं नाही. एकदा संन्यास घेतल्यानंतर मग मात्र नातलगांच्या घरी जाऊ नये. संबंधी जे नातलग आहेत रक्ताचे वगैरे, त्यांच्या घरी जाता कामा नये. का बरं? कारण की संबंधी अधिकार नाही. आपण नातलगांच्या सोबत राहत जर का असू संन्यास घेतल्यावर, तर तुम्ही तो धर्म आचरण जसं झालं पाहिजे तसं ते तुम्ही करू शकत नाही. ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये गुणवत्ता आली पाहिजे, म्हणून जसं प्रापंचिक लोक काय सांगतात, नेहमी आमचं बाबा स्मरण होतच नाही. का नाही होत? किंवा आमचा अभ्यास होत नाही, आमचं पाठांतर होत नाही, आमचं ध्यानच होत नाही, ध्यान साधना होत नाही. हे कशामुळे होतं बरं? कधी विचार केला का आपण? कारण की आपण नातलगांमध्ये, प्रपंचामध्ये राहतो, राजस तामस जागेमध्ये राहतो. त्याच्यामुळे आपल्याकडे ती सात्विकता येऊ शकत नाही. बघा, थंडीच्या याच्यामध्ये तुम्ही आता उन्हात बसा बरं. उन्हात बसलं की थोडंसं उन्हाचं चटके लागायला लागतात, है ना. मग आपण काय करतो? सावलीत येतो. सावलीत आलं की काय होतं? परत थंडी लागायला लागते. तसं आहे की तुम्ही उन्हात बसता म्हणजे तुम्ही धर्मकार्यामध्ये आहात, तोपर्यंत धर्मकार्य चालू राहतं. मग असं वाटतं की आता एवढ्या वेळ उन्हात बसलं की आता थंडी गेली असेल, परंतु परत जर का सावलीत आलो की परत थंडी लागायला सुरुवात. तसं प्रपंचात परत आलो की परत केलेला देवधर्म जो असतो तो परत आपल्याकडे विसरला जातो, किंवा प्रपंचाचा जो प्रभाव आहे तो आपल्यावर होत असतो. म्हणून देवाने सांगितलेलं आहे की संबंधी अधिकार नाही. आता तुम्ही तर प्रापंचिक आहात, पण ज्यांनी संन्यास घेतलेला आहे अशा व्यक्तींनी मात्र नातलगांमध्ये जाऊन राहू नये. जर का राहिले तर परमेश्वराचं अनुष्ठान त्या जीवाकडनं घडत नसतं. तुम्ही जर का आता एकटे जर का स्नान करायला गेलात ना, तर तुम्हाला जी गाडी मिळेल, जसं मिळेल तसं तुम्ही बरोबर त्या देवस्थानापर्यंत पोहोचून जाता. आता तुम्ही तिथे देवस्थानाचं ते वंदन वगैरे केलं, स्थान वंदन केलं की तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेळ तुम्ही बसाल. आता तुम्ही एकटेच आहात, तुमच्यासोबत कोणीच नाहीये. तुम्ही 1 तास बसाल, 2 तास बसाल. तुम्हाला वाटलं अजून गमतंय आपल्याला स्मरण करायला, अजून 1 तास बसाल तुम्ही.
आणि जेव्हा वाटेल तेव्हाच तुम्ही घरी याल. परंतु आता तुमच्यासोबत तुमचे नातलग असेल, परिवार असेल तर आता ती शांतता असते का? नाही. तुम्हाला सगळीकडेच लक्ष द्यायचं आहे. मग आता तुम्हाला अजून 1 तास बसायचं, पण ते घरचे म्हणतात भूक लागली आम्हाला. मग घरी जायचंय लवकर. हे काम आहेत, ते काम आहेत. काम तुमचं नाही त्यांचं आहे, पण तुम्ही त्यांना सोबत आणल्यामुळे आता त्यांना त्यांच्यासोबत जावंच लागणार. मग तुमच्या लक्षात येतं. असं ना पुरुष व्यक्तींना हे लक्षात येत असतं बरं का. ते जेव्हा एकटे प्रवास करतात, तेव्हा ते पटकन जातात, येतात. त्यांना काही नाही. बसायला जागा भेटली, नाही भेटली. परंतु जर का परिवार सोबत असेल, मुलं, पत्नी वगैरे, तर मग सगळंच टेन्शन असतं. बस पकडायची, बसमध्ये जागा पकडायची, सगळं व्यवस्था, साहित्य पण उचलायचं. म्हणजे आपण एकटे असल्यानंतर किती चांगला प्रवास होतो आणि सगळे सोबत असला प्रपंच की कसा प्रवास होतो, हे सगळ्यांना माहिती आहे आणि वैतागतात देखील, परंतु सुटल्या काही जात नाही ते. तशा प्रकारे संबंधी जर का नुसते बस प्रवासात असले तरी एवढा त्रास होतो. परंतु मग अध्यात्माच्या प्रवासामध्ये तर एकांत लागतो. तिथे ध्यान साधना लागते आणि त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावं लागतं. तेव्हा जाऊन कुठेतरी या गोष्टी होतात. म्हणून जर का आपलं लक्ष केंद्रितच होत नसेल, विकेंद्रित होत असेल, तर मग स्मृतीस्थळामध्ये एक स्मृती येते साकाई सांची. त्या वासनिक आहेत, उपदेशी आहेत आणि भटोबास कोणातरी एका वेळेला त्यांच्या घरी गेले, तेव्हा ते नातवांना खेळवत होते. तेव्हा भटोबास त्यांना म्हणतात, की तुम्ही काय करा, विजनी स्मरण करा. गृहस्मरणापशी विजनी जाऊन निद्रा केलेली चांगली. ते म्हणाले, मी इथे स्मरण करते नातवांना खेळवता खेळवता. त्यांचा जो नातू आहे, नाती आहे, गोल्लो आणि सिती, यांना मी खेळवता खेळवताच माझं नामस्मरणही चालतं. आता ते होत असेल का नामस्मरण? काही होत नाही. आपलं एक समाधान आहे, की आम्ही गाठीचा एक मणी पण ओढतोय आणि आमचं बोलणंही चालू आहे, मग गाठीचा एक मणी ओढतोय, स्मरणही चालू आहे, बडबडही चालू आहे. आमचे दोन्ही आम्ही करतो. परंतु दोन्हीही एका वेळेला होत नाही, एका वेळेला एकच होत असतं. आणि स्मरणसाठी, ध्यान साधनेसाठी तुम्हाला एकांतच गाठावा लागत असतो. आणि म्हणून ते वासनिक आहेत, प्रापंचिक आहेत त्या. परंतु त्यांना भटोबास काय म्हणतात, की गृहस्मरणापाशी विजनी निद्रा चांग. म्हणजे गृहस्मरण, घरी स्मरण होत नसतं. ते घरी स्मरण करण्यापेक्षा तुम्ही विजनी जा, म्हणजे शेतात जा, रानात जा, एकांतामध्ये देव आठवण्यासाठी. आणि तिथे जाऊन तुम्ही तिथे मनोरथ माळिका आठवले तर चालतील. परंतु इथे गृहस्मरण करण्यापेक्षा तिथे जा. परंतु जाण्याचं उद्दिष्ट काय आहे? मी स्मरण करायला चाललेलो आहे, उद्दिष्ट आहे. घरातनं आपण त्या उद्दिष्टाने बाहेर पडतो आणि तिथे मनोरथ माळिका आठवण्यापेक्षा ते इथे निद्रा चांग. म्हणजे स्वामी तेही सांगितले, अन्य वार्तेपेक्षा निद्रा करा, झोप घ्या एखादी. पण अन्य वार्ता, कोणाची निंदा वगैरे याच्यामध्ये वेळ घालवू नका. म्हणजे येणे उपलक्षणाच्यात काय सांगितलेलं आहे, तू कोणाची गोले आणि कोणाची स्थिती ते आपुले चिंती ओ साकूबाई. तुम्ही आता तुमचं चिंतन करा, तुमचा देवधर्म तुम्ही अधिक प्रमाणामध्ये करा, असं त्यांना ते सांगतात. म्हणजे संबंधियाचेनी स्नेहामुळे काय होतं किंवा संपर्कामुळे काय होतं, देवधर्मामध्ये एक न्यूनता आपली येत असते. आपल्या लीळा चरित्रामध्ये एक लीळा येते. डखले आणि चांगदेव भट यांना श्री दत्तात्रय प्रभूंची महिमा स्वामी निरूपण करत होते. म्हणजे सर्वसाधारण सर्वांनाच निरूपण सुरू होतं. डखले चांगदेव भट पण त्या ठिकाणी बसलेले होते. त्यांनी स्वामींकडनं ती लीळा ऐकली, दत्तात्रय प्रभूंचा महिमा ऐकला आणि त्यांचं दर्शन अमोघ आहे असं सांगितलं. अमोघ म्हणजे काय? अमोघ या अर्थाचा काय अर्थ होतो शब्दाचा? अमोघ म्हणजे दर्शन वाया जात नाही. दर्शन जर का झालं तर ते उपयोगीच जातं, त्याचे वाया जात नाही. जसं आपलं असतं ना, एखाद्याची भेट घ्यायची असते कामासाठी, त्याची भेटही होते पण काम होत नाही. आपण काय म्हणतो, त्यांची भेट झाली पण काही उपयोग नाही झाला भेटीचा. म्हणजे भेट झाली पण ती वाया गेली. दत्तात्रय प्रभूंची भेट कशी अमोघ दर्शन आहे, त्यांचं दर्शन वाया जात नाही, याला म्हणतात अमोघ. आणि मुळात त्यांचं दर्शनच होत नाही.
पण दर्शन जर का झालं तर ते वाया जात नाही, हे त्यांच्या दर्शनाची विशेषता आहे. हे सगळं सांगितल्यानंतर डखले चांगदेव भट यांना त्याबद्दल जे महत्व जे सांगितलं स्वामींनी, ते महत्व त्यांना एकदम भावलं आणि ते म्हणाले, जर का आम्हाला पण जर का दत्तात्रेयांची भेट झाली तर काय होईल? आम्हाला देखील काही ना काही लाभ होईल. म्हणून त्यांनी देवाला विनंती केली, की देवा आम्हाला पण दत्तात्रेयांच्या भेटीला जायचं आहे. स्वामी म्हणाले, की तुम्हाला का होईल बरं दर्शन? दत्तात्रय प्रभूंनी तुम्हाला दर्शन का द्यावं? म्हणजे त्याचं काहीतरी कारण असेल ना. कारण असेल तर मग ते दर्शन देतील. ते म्हणाले, नाही देवा आम्हाला दर्शन झालं पाहिजे आणि तुम्ही जर का प्रवृत्ती तुमची असेल, तर मग दत्तात्रेयांची भेट होईल आम्हाला. स्वामी म्हणाले, ठीक आहे, जा, परंतु जाताना काय करावं? गावोनी गावा जावे. म्हणजे प्रवास कसा करायचा? या गावाला, एका गावाला एकच मुक्काम करायचा. पेणोवेणा जावे म्हणजे मुक्काम दर मुक्काम असं करत जायचं. एका गावाला एकच मुक्काम. उपेणे न करावे म्हणजे एका गावाला 2 मुक्काम करायचे नाहीत. आणि संबंधियाच्या गावानं वचावे. संबंधियाच्या गावा जायचं नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि असं जर का जात असाल तर दत्तात्रेयांची भेट तुम्हाला होईल. आणि ती कशी होईल? पहिले जे भेटतील ते म्हणतील आम्ही दत्तात्रय प्रभू, तर ते दत्तात्रय प्रभू नसतील. दुसरे जे भेटतील तेही म्हणतील आम्ही दत्तात्रय प्रभू आहोत, पण तेही दत्तात्रय प्रभू नसतील. तिसरे जे भेटतील ते म्हणतील आम्ही दत्तात्रय प्रभू नाहीत, तर तेच दत्तात्रय प्रभू असणार आहेत. असं सगळा नियम त्यांना सांगितला आणि ते पाठवलं. आणि तिथे देवगिरीच्या त्या भागामध्ये पोहोचल्यानं तिकडे तिकडे सगळा बाजार त्यांना दिसला. बाजार दिसल्यानंतर त्यांना आठवलं, की दावलवाडी नावाचं आपलं नातलगांचं सोयऱ्यांचं गाव आहे, इथे जवळच आहे. आणि मग आता इथून चाललेलोच आहोत, तर काय करू? हे साहित्य काही मुलांसाठी खाऊ वगैरे घेऊ, घरच्यांसाठी काय खायला वगैरे द्यायला घेऊ. आणि मग त्यांना परस्पर हातोहात देऊन टाकू. आपण काही त्यांच्या घरी जायचं नाही, की देवानी सांगितलं आपल्याला नातलगांच्याकडे जायचं नाही म्हणून. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, की ते सगळं साहित्य घेतलं आणि एका माणसाला त्यांनी सांगितलं, की ते अमके अमके तुमच्या ओळखीचे आहेत गावातले. ते हो आमच्या ओळखीचे आहेत. मग त्यांना एवढ्या वस्तू द्या बरं. त्यांना सांगा तुमचे अमके अमके नातलग आलेले होते. ते म्हणाले, मग तुम्ही एवढ्या जवळ आले तर तुम्हीच का देत नाही? ते म्हणाले, आम्हाला देवानी नाही सांगितलं. आम्हाला देवानी नाही सांगितलं नातलगांकडे जायला. ते म्हणाले, नातलगांच्या घरी जाऊ नका, अंगणात उभंच राहा, बाहेरच्या बाहेर त्यांना हाक द्या, त्यांना भेटा, बोला, तुमच्या हाताने द्या, म्हणजे भेटगाठ होऊन जाईल तुमची त्यांची. ते म्हणे, हे पण बरोबर आहे, आपण घरी थोडी जायचं, आपण फक्त बाहेरच्या बाहेर देऊन देऊ. आणि ते गेले आणि त्यांना आवाज दिला. ते नातलग धावतच बाहेर आले. त्यावेळी नातलग आल्याचा आनंद असायचा बरं का. म्हणजे कधी काळीच भेटी व्हायच्या. तर मग काय झालं, की त्यांनी त्यांचा हात धरून त्यांना आतमध्ये घेतलं अंगणामध्ये. ते म्हणे, आम्हाला देवानी नाही सांगितलं. ते म्हणे, घरात येऊ नका, अंगणात बसा. हेही बरोबर आहे, देवानी घरी जायला नाही सांगितलं, पण अंगणात बसायला काय हरकत आहे. म्हणून अंगणात बसले, त्यांचे पाय बी धुतले गेले आणि मग विचारपूस झाली वगैरे. व तेवढ्यामध्ये त्यांनी सांगितलं, आता एवढा प्रवास तुमचा चालू आहे, पुढेही प्रवास आहे तुमचा, माहूरपर्यंत जायचं आहे, तर मग असं करा, आता स्नान वगैरे करून घ्या. मग कडक पाणी ठेवलं, स्नान वगैरे, ते भोजनाचं आमंत्रण दिल्या गेलं. अशा पद्धतीने भोजनही झालं, स्नानही झालं. आणि कधी कधी काय असतं माहितीये का, की आपण असं भोजन झालं, आंघोळ झाली, की अंग थोडं मोकळं होतं, थकवा थोडासा जास्त जाणवायला लागतो कधी कधी. आणि मग अंग टेकलं, आता म्हणाले, की आता निघायला लागले. ते म्हणाले, आता तर संध्याकाळ झाली, 5 वाजले, पुढचं गाव किती लांब आहे, कधी जाणार तुम्ही? काय असं करा, मुक्काम करून घ्या. म्हणजे ठीक आहे. आता इथे देवानी सांगितलं संबंधियाच्या घरी जायचं नाही, तिथे एकी घरी भिक्षा घ्यायची नाही, त्याच्यानंतर तिथे मुक्काम करायचा नाही. ह्या सगळ्याच गोष्टी त्यांनी उलटच करून टाकल्या. आणि मग तिथेच थांबले आणि सकाळी निघाले दत्तात्रेयांच्या भेटीला. चांगदेव भट डखल्यांना म्हणतात, डखले हो, देवानी जे नाही सांगितलं तेच करून बसलो आपण, आता कशाला दत्तात्रेयांची भेट होईल आपल्याला, चला माघारी. आले, स्वामींना भेटले. आणि मग स्वामी म्हणतात, म्हणूनच आम्ही म्हटलेलं होतं, की दत्तात्रेयांची भेट तुम्हाला का होईल बरं? कारण की ती भेट होण्यासाठी ती निश्चिती असावी लागते तुमच्याकडे, तो भाव असावा लागतो, ते नियम पालन असावं लागतं. हे सगळं असलं तर दत्तात्रेयांची भेट तुम्हाला झाली असती.
आणि अशा पद्धतीने आपल्याला या लीळेतनं काय कळालं की यांना जी भेट झाली नाही ती कोणामुळे नाही झाली, नातलगांमुळे नाही झाली. ते जर का सरळ निघून गेले असते तर त्यांना दोघांनाही दत्तप्रभूंची भेट ही झाली असती, परंतु संबंधियांकडे गेले आणि ते सगळं थांबल्या गेलं. या काही घटनेचा जो काही पुरावा आहे तो आबाईसांकडे असल्यामुळे स्वामींच्या वचनाचं पालन आबाईसांनी जेव्हा अनुसरण घेतल्यापासून मग नातलगांच्या घरी स्वगृही ते माहेरी किंवा सासरी त्यांच्या पूर्वाश्रमीच्या ते गेलेल्या नाहीत. हे एवढं सगळं पालन त्यांनी केलेलं आहे. आणि आता ही वेळ जी आहे त्या वेळेला आता मुलाच्या घरी जाऊन राहावं लागणार आहे. तेव्हा ते म्हणतात की ना नाग देया गोसावी संबंधू वारीला, असे की देवानी तर नातलगांच्या घरी जायला नाही सांगितलं आपल्याला. आणि भटोबासी म्हणितले तुम्हासी दुई देवाचा संबंधू, ते तिचे सन्निधान दास्य. भटोबास म्हणतात बरोबर आहे. आता बघा प्रसंग किती मोठा आहे, संकट किती मोठं आहे, तरी देखील आबाईसा मुलाकडे जायला तयार नाहीत. पण भटोबासांनी त्यांना समजवलं की तुम्हासी दोई देवाचा संबंध, आबाईसा ज्या आहेत त्या दोन्ही अवतारांच्या सन्निधानी राहिलेल्या आहेत. भट्टोबास जे आहेत ते त्यांचे पुत्र आहेत, उमाईसा त्यांची पुत्री आहे, परंतु भट्टोबासांचं अनुसरण आचरण एवढं उत्तम प्रकारचं आहे आणि पंथाचे पहिले आचार्य त्यांना स्वामींनी केलेलं आहे. आणि आबाईसांना ते सांगतात की तुम्हाला श्री प्रभू अवतारांचाही संबंध आहे, म्हणजे सन्निधान आहे, आणि सोबतच आमच्या स्वामींचंही सन्निधान तुम्हाला लाभलेलं आहे. प्रसन्नता, सेवा, दास्य सगळं तुम्हाला लाभलेलं आहे. म्हणजे तुम्ही धर्मदृष्ट्या कशा आहात, पक्के आहात. आणि तेथचे सन्निधान दास्य नुसतेच राहिले नाही तुम्ही, तर सन्निधान आणि दास्य दोन्ही घडलेले तुम्हाला. म्हणजे परमेश्वराचं अधीनता आणि परमेश्वराचं सेवा दास्य हे सगळं काही तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि मजसारिखा पुत्रू, आणि माझ्यासारखा पुत्र आहे तुमचा. जरी तुम्ही संबंधियांचेनी संपर्कामुळे धर्म तुमचा कमी व्हायला लागला असं तुम्हाला वाटेल, तर मी इथे बसलेलो आहे, तुम्हाला असं काही होऊ देणार नाही. म्हणजे मी इकडे एक भक्कम बसलेलो आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आचार्य भट्टोबासांनी त्यांना काय केलेलं आहे, थोडंसं धीर दिलेलं आहे. आणि संबंध तो कोणाशी, आणि संबंधी अधिकार नाही हे कुणाला बरं ना, जो बेंबिळासी की म्हणजे जो कोमळ दशेतला आहे त्याच्यासाठी, जो जरट झालेला आहे ज्ञानदृष्ट्या, जो पक्का झालेला आहे आचरण दृष्ट्या, त्याला याची कसलीही भीती नाही. जसं जो कोमळ दशेतला जो आचरणवंत आहे त्याच्यासमोर असे काही पदार्थ आले तो लगेच पदार्थाच्या ठिकाणी तो मोहयुक्त होऊ शकेल, तो पदार्थ लगेच खायला लागेल. पण जो जरट आचरणवंत आहे त्याच्यासमोर तुम्ही किती पदार्थ न्या, काही न्या, किती आमिष त्याला दाखवा, किती मोहित त्याला करण्याचा प्रयत्न करा, तो मात्र त्याच्यामध्ये लिंपायमान होणार नाही. जेव्हा स्वामींनी भट्टोबासांना पाठवलं की 2 आसू घेऊन या, आणि त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं स्वामींनी 2 आसू मागितलेले आहेत, आणि त्यांनी काय केलं, मग ती पिशवी देऊन टाकली आसूंची. स्वामींना पाहिजेत ना आसू, ते पाहिजे तेवढे घेऊन जा. त्यांनी स्वामींनी 2च सांगितलेत, पण तुम्ही पाहिजे तेवढे न्या, देवाला पाहिजे ते, तुम्हाला पाहिजे तेवढे काढा त्याच्यातनं. भट्टोबासांनी काय केलं, 2च आसू काढल्या. भट्टोबासांना स्वामींनी किती आसू आणायला सांगितलेल्या, सोन्याचं नाणं आसू म्हणजे 2च सांगितल्या, त्यांनी 2च काढल्या, बाकीची पिशवी त्यांना देऊन दिली. म्हणजे भट्टोबास एवढे पक्के होते. परंतु आपल्यासारखं कोणी असतं तर किती काढल्या असत्या आसू, आपण आसू नसत्या काढल्या, आपण पिशवीच घेऊन आलो असतो अख्खी, देऊन द्या सगळीच, मग आता देवाला उपयोगी जाईल सगळं काय. म्हणजे तिथे आपण असतो तर कोमळ दशेतले असलो की आपल्याला पदार्थ भेटली, वस्तू भेटली की लगेच आपण असं बघतो की जाऊ दे, आताला होईल, नंतरला होईल, उद्याला पण होईल, परवाला पण होईल. पण भट्टोबासांनी तसं नाही केलं. जरठत्व आहे आचाराचं, जरी भेटलं तरी घ्यायचं नाही. वानरेश रस पिती आणि उडूनही जाती, असं भट्टोबासांबद्दल स्वामी म्हणतात की ते रस पितीलही एखादा, गोड धोड मिष्टान्न खातील देखील,
फोडणी तोडणीचं अन्न खातील देखील, पण त्याच्यामध्ये लिंपायमान नाही राहणार, त्याच्यातनं लगेच मुक्त पण होतील. आपण खाऊन देखील लिंपायमान राहतो, 2-3 दिवसांनी पण आठवण काढतो, त्या दिवशी ती भाजी छान झाली होती बरं का. आपण वर्षभर 10 वर्षभर मरेपर्यंत त्या भाजीच्या चवीशी लिंपायमान राहतो, त्या चवीशी लिंपायमान राहतो, अडकून राहतो त्याच्यामध्ये. भटोबास ते तेवढ्या पुरतं खातात आणि मग त्याच्यातनं आता काही नाही. अशा प्रकारचं जर का जरठत्व असेल आचाराचं, तर मात्र संपर्कात गेलो जरी तरी दोष निर्माण होणार नाही. आणि हे एकी अडणी आणि आता आपण जे चाललेलो आहोत संबंधियांच्या, तुम्ही घरी मी तुम्हाला पाठवतो आहे, ते तुम्ही तुमच्या आवडीने चाललेले आहात का? तुमचा मोह नाही आहे त्यांच्यामध्ये, तुमची आवड त्यांच्यामध्ये नाही, आसक्ती नाही आहे. तुम्ही कशासाठी चाललेले आहात, ही एक प्रकारची अडणी आहे. म्हणजे इकडे शत्रूंचं आक्रमण झालेलं आहे. त्यांनी जर का आपल्याला गाठलं तर ते काय करतील? आपल्याला इजा पोचवतील, घात करतील आपला, वगैरे वगैरे. म्हणजे ही थोडी एक अडचणीची क्रिया आहे आणि म्हणून तुम्हाला जायचं आहे. मग आबाईसी मानिले आणि मग आबाईसांनी मग मान्य केलं, बरं असं आहे, तुम्ही म्हणता तर मग मी जाते. वैजोबाच्या गावी राहिली, वैजोबाच्या म्हणजे पूर्वाश्रमीचा त्यांचा सख्खा मुलगा आहे, त्याच्याकडे त्या राहिल्या. भटोबासी म्हणितले आणि भटोबासांनी त्यांना सांगून ठेवलेलं होतं की देशू उचलला होईल आणि तुम्ही गुडिया सरिसा यावे. म्हणजे या ठिकाणी जे काही आक्रमण झालेलं आहे, जे काही या ठिकाणी हिंसाचार वगैरे सगळा चाललेला आहे, तो एकदा जर का शांत झाल्यानंतर जेव्हा केव्हा ते युद्ध समाप्तीची घोषणा होईल किंवा ते पांढरा झेंडा वगैरे दाखवून ती सगळी शांतता प्रस्थापित होईल, त्यानंतर मग तुम्ही यावं. मजपासी धाकून लिया बाई असती. माझ्यासोबत काय आहे, म्हणजे कमी वयाच्या मुली आहेत, ज्या संन्यास्य आहेत, संन्यास झालेला आहे त्यांचा, त्या सोबत आहेत, त्यांची रक्षण करणं हे जास्त महत्वाचं आहे. तरी मी पुढा घाटावरी जाईन, मी पुढे घाटाकडे जाईन. म्हणून बटोबास निघाले आणि मग बटोबास जे आहेत ते पुढे निघालेले आहेत आणि त्या ठिकाणी जे आमच्या आबाईसा आहेत त्या मात्र तिथे त्यांना थांबवलेलं आहे. नंतरच्या काळात मग त्यांना बोलवून घेतलेलं असणार आहे. अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 82 आणि 83 क्रमांकाच्या अशा 2 स्मृत्या ज्या आहेत त्यावर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंड